नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांमध्ये 2 तास चर्चा, महायुतीतील जागा वाटपावर आजही ठोस तोडगा नाही। काँग्रेसचे राज्यातील 7 जागांसाठी उमेदवार घोषित, पहिल्या टप्प्यात निवडणूक असलेल्या पूर्व विदर्भातील उमेदवार अद्याप वेटिंगवरच। काँग्रेसकडून राज्यातील 7 उमेदवारांची यादी जाहीर, कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी। काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांची उमेदवारी निश्चित, तर नंदुरबारमधून केसी पाडवींचे पुत्र गोवाल पाडवींच्या नावावर शिक्कामोर्तब। नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजी काळगे तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं। 1 ते 2 दिवसात महायुतीचं जागा वाटप होईल, सुनील तटकरे यांची माहिती, तर बारामतीमधून सुनेत्रा पवार 100% उमेदवार असतील, तटकरेंचा विश्वास। वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार, वसंत मोरेंची TV9 मराठीला एक्सक्लुसिव्ह माहिती, पुणे लोकसभा लढवण्यावर वसंत मोरे ठाम। उद्धव ठाकरेंकडून सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर, काँग्रेसचा दावा असतानाही उद्धव ठाकरेंकडून सांगलीच्या सभेमध्ये उमेदवारीची घोषणा। उमेदवारीची घोषणा मातोश्रीवरून झाली आणि मातोश्रीवरून मिळालेला शब्द पडणार नाही याची मला खात्री, चंद्रहार पाटलांना विश्वास, तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी स्वार्थासाठी यात्रा काढल्या, चंद्रहार पाटलांचा नाव न घेता विशाल पाटील यांच्यावर निशाणा। उद्धव ठाकरेंकडून सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर, सांगलीच्या मैदानात चंद्रहार पाटील लढणार आणि जिंकणार सुद्धा, राऊतांचं वक्तव्य। ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसचे नेते नाराज, काँग्रेस नेत्यांची दिल्ली हायकमांडकडे नाराजी व्यक्त। सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही, उद्धव ठाकरेंनी सांगलीचा उमेदवारी जाहीर केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। सांगलीनंतर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस ठाकरे गटात वाद, दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाईंचं नाव चर्चेत, पण काँग्रेसचाही दावा, वर्षा गायकवाडांसाठी काँग्रेसची दक्षिण मध्य मुंबईच्या जागेची मागणी। शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास खलबत, मनसेच्या महायुतीतील सहभागाची 2 दिवसात घोषणा होणार, सूत्रांची माहिती। शिंदे आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत मनसेचा 3 जागांचा प्रस्ताव, दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकच्या जागेसाठी मनसे आग्रही, दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे तर शिर्डीतून बाळा नांदगावकरांच्या नावाची चर्चा। आमचे सगळे सोयरे दिल्लीमध्ये शेपूट हलवत गेले, जरा या म्हटलं की शळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालतात, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर खोचक टीका। तर मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं, नोटीस आल्यावर दिल्लीपुढे कोण झुकलं, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। राज ठाकरेंच्या महायुतीमध्ये जाण्यानं ठाकरे गटाला फायदा, राज ठाकरेंच्या भूमिकांचे व्हिडिओ आता पुन्हा येतील, अंबादास दानवेंचा राज ठाकरेंना टोला। जे समविचारी एकत्र येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, हिंदुत्ववादी मत एकत्र करण्यासाठी मनसे भाजप युती गरजेची, शंभूराज देसाईंची मनसे भाजप युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया। मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह, जनता यांना निवडणुकीमध्ये उत्तर देणार, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। काँग्रेस नेते नितीन राऊत तातडीनं दिल्लीला, रामटेक लोकसभेसाठी कुणाल राऊत इच्छुक, तर काँग्रेस नितीन राऊतांनाच उमेदवारी देण्याची शक्यता। माढ्यातून भाजपच्या रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीवरून रामराजेंची उघड नाराजी, उमेदवार पराभूत झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही, रामराजे निंबाळकरांचा भाजपला स्पष्ट इशारा। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल प्रलंबित असल्यानं त्यांना तिकीट मिळणार नाही, आनंदराव अडसूळांचा दावा, तर रवी राणांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य, अमरावतीमध्ये बच्चू कडू यांची कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। उदयनराजे आज अमित शहांना भेटण्याची शक्यता, उदयनराजेंनी भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती, तर उदयनराजेंना अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा भाजपचा सल्ला, सूत्रांची माहिती। शाहू महाराज आमच्या अस्मितेचा विषय, फक्त प्रचार नाही, विजयी सभेलाही येणार, शाहू महाराज छत्रपतींसोबतच्या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंनी दिलं वचन। अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट, तटकरेंकडून अनंतराव थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व। सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी कमळ, घड्याळ आणि इंजिन या प्रत्येक चिन्हाला आपलं समजा, शिवसेना नेते रामदास कदम यांचं वक्तव्य। सगळ्यांची कुंडली माझ्याकडे, लोकसभेला जेवढं लीड द्याल त्यावर विधानसभेचं तिकीट ठरेल, एकनाथ शिंदेंचा आमदारांना इशारा। शिंदे गटाच्या 13 संभाव्य उमेदवारांची यादी हायकमांडकडे सादर, भाजप हायकमांडसोबत चर्चा करून उमेदवार निश्चित केले जाणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते अनुपस्थित, वंचितचा महाविकास आघाडीकडे 6 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। तर मविया नेत्यांची प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकरांशी चर्चा, सिल्वर ओकवरील बैठकीनंतर मवियाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा, सूत्रांची माहिती। अजितदादा चक्की पिसिंग म्हणणारे आता त्यांच्या बरोबर किसिंग करतायत, अंबादास दानवेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। 2019 लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून 13 जागा मिळाल्या, त्यापैकी 13 जागा भाजपकडे आहेत। 13 जागा भाजपकडे असतानाही 13 जागांसाठी उमेदवार घोषित झाले, 13 जागांसाठी उमेदवार निश्चित झाले, 13 जागांसाठी उमेदवार जाहीर झाले, 13 जागांसाठी उमेदवार पलटवार। सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी शाहू महाराज छत्रपती
मला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी मदत केली हे योग्यच. मी मूळ पक्षात, अजित पवारांनी मात्र भूमिका बदलली. खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला. सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांकडून सध्या बैठकांचा धडाका. लोकसभा निवडणुकांआधी सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी. पुणे, अहमदनगर, परभणी, हिंगोली आणि सोलापूरच्या जागेबाबत बैठका. महाराष्ट्रातील काही लोकसभा जागेचा तिढा देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात. पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी मंत्री दिलीप कांबळे यांची सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत बैठक. पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं मुळीक नाराज असल्याची चर्चा. अहमदनगरच्या जागेबाबत विखे पाटलांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. सुजय विखे पाटील हे अहमदनगरमधून भाजपचे उमेदवार. सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार राम सातपुतेंचं नाव जवळपास निश्चित. राम सातपुतेंनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली. भाजपच्या शिष्टमंडळाची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार देण्याची वरिष्ठांकडे मागणी. शिष्टमंडळानं चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. माझ्याकडे सरकारच्या काही विभागातील भ्रष्टाचार, गैरव्यवहाराच्या फाईल्स, त्यांच्यापैकी एक फाईलचं पान उलटणार. रोहित पवारांचा ट्विट करत इशारा. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून चव्हाणांची नियुक्ती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चव्हाणांना मोठी जबाबदारी. बारामतीमध्ये आज शरद पवार गटाकडून व्यापारी मेळाव्यांचं आयोजन. स्वाभिमानी आणि बारामती या दोन व्यापारी महासंघाच्या वतीनं मेळावे होणार. दोन्ही व्यापारी मेळाव्यांना शरद पवार उपस्थित राहणार. सरसंघचालक मोहन भागवत आजपासून 2 दिवस पुणे दौऱ्यावर. पुण्यातील संघ कार्यालयात भागवत स्वयंसेवकांना संबोधन करणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवतांच्या दौऱ्याला महत्त्व. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला महापालिकेची परवानगी. 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार. रोहित पवार, युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण द्या. सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र. प्रचारादरम्यान दबाव टाकला जात असल्यानं सुरक्षा देण्याची सुळेंची मागणी. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला. मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजपच्या गुंडांकडून हल्ला. प्रणिती शिंदे यांचा आरोप. पंढरपुरातून परत येत असताना गाडी अडवली. पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीनं गाठला विक्रमी उच्चांक. सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 69,300 रुपयांवर. लवकरच 70,000चा आकडा गाठणार असल्याचं मार्केट विश्लेषकांचं म्हणणं. 31 मार्चला रविवार असला तरी सर्व बँका आणि आयकर विभागाची सर्व कार्यालये सुरू राहणार. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँकांसाठी अधिसूचना जारी. होळी आणि रंगपंचमी दरम्यान लोकल आणि बसवर फुगे मारल्यास गुन्हा दाखल होणार. प्रवाशांना मोठी दुखापत होण्याची शक्यता असल्याचा निर्णय. होळी सणाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नका. अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार. महानगरपालिकेचं आवाहन. होळीनिमित्त विशेष रेल्वेगाड्यांचं तिकीट मिळणार. नियमित धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसह विशेष गाड्याही पूर्णपणे आरक्षित. प्रवाशांचं एसटीला प्राधान्य. लोकसभा निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आयकर विभागाकडून नियंत्रण कक्ष स्थापन. निवडणूक काळातील खर्च आणि व्यवहारांवर आयकरचं विशेष लक्ष असणार. नवनियुक्त पालिका आयुक्तांचा पहिला दिवस बैठकीचा. पावसाळापूर्व कामांचा डॉक्टर भूषण गगराणींकडून आढावा. आपत्कालीन नियंत्रण कक्षांनाही भेट. आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या कराडमध्ये काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक. पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. पुण्याच्या भोरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं नवीन पक्ष कार्यालय सुरू. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन. नवीन कार्यालयात सुळेंची कार्यकर्त्यांसोबत प्रचाराबाबत चर्चा. नाशिकमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा 8 दिवसांपासून संप सुरूच. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल. साताऱ्याच्या कराडमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ. मी मतदान करणारच या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढून प्रतिज्ञावाचन आणि पथनाट्याचं सादरीकरण. परभणी लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीत उदासीनता. उमेदवार निश्चित नसल्यानं प्रचार थंड. हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीला गैरहजर. चंद्रपूर आळणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं हंसराज अहिर नाराज असल्याची चर्चा. कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्यास तक्रार करा. भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं आवाहन. परभणीच्या पाथरी तालुक्यात रात्री अवैध वाळू उपसा सर्रासपणे सुरू. महसूल विभागाचा मात्र कानाडोळा. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन स्पेशल पथक नेमण्याची मागणी. पुण्याच्या भोरमधील मोहरीगाव परिसरातील डोंगर रांगांना वणवा. वणव्यामध्ये वनसंपत्तीचं मोठं नुकसान. परिसरातील शेतीचंही नुकसान. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फटाके फोडत पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त. नांदेड लोकसभेसाठी वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नायगावमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. अहमदनगरमध्ये शिवाजी कर्डिलेंच्या निवासस्थानी पंकजा मुंडेंचं स्वागत. सुजय विखे, आमदार मोनिका राजळेंसोबत निवडणुकीसंदर्भात चर्चा.
जळगाव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीबाबत चर्चा. अकोल्यामध्ये महापालिका ॲक्शन मोडवर, शहरातील बॅनर हटवण्यास सुरुवात. धुळे लोकसभा मतदारसंघात 72 वर्षांपासून एकही महिला उमेदवार नाही. धुळ्यात महिला खासदारांची नागरिकांमध्ये प्रतीक्षा. नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी विरुद्ध डॉक्टर हिना गावितांमध्ये लोकसभेची निवडणूक. हिना गावित गेल्या 10 वर्षांपासून खासदार, तर गोवाल पाडवी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात. धुळ्याच्या बाजारपेठेत डाळ महागली. तूर डाळ आणि मूग डाळीचा भाव 100च्या वर, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. भोरमधील धावडी गावात श्री जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा. कुस्त्यांचा जंगी आखाडा पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी. नागपूरमध्ये सायन्स ऑन व्हील उपक्रम. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ यांची कार्यक्रमाला उपस्थिती. या बसमध्ये भारतीय चांद्रयान मोहीम आणि मंगळयानाविषयी माहिती. धुळ्याच्या बोरविहीर रोपवाटिकेत 3 लाख नवीन रोपं तयार करणार, वनविभागाची माहिती. पावसाचे प्रमाण जास्त होण्यासाठी बीजारोपणाच्या प्रक्रियेला रोपवाटिकेत सुरुवात. नंदुरबारच्या शारदा नगरपालिका हद्दीतील गाळेधारकांवर 1,27,00,000ची थकबाकी. मार्च महिन्याच्या आत कर भरला नाही तर जप्तीची कारवाई करणार, पालिकेचा इशारा. राज्यात पाणी टंचाईचं संकट. धरणांमध्ये 40% पाणीसाठा शिल्लक. 3,000 गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिकांचा मोर्चा. पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये मोर्चा आणि गुन्हेगारांवर आळा घालण्याची नागरिकांची मागणी. लातूर जिल्हा प्रशासनानं पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न व्यवस्था करण्याची मोहीम हाती घेतली. उन्हाळा सुरू झाल्यामुळे झाडांवर पाणी ठेवणं सुरू करण्यात आलं. जळगावच्या भुसावळमधील वेल्हाळे येथील एशपॅडमधून होणारी राखेची वाहतूक ही नियमबाह्य असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. संतप्त शेतकऱ्यांनी राखेची वाहतूक करणारी वाहनं रोखली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राकडून कांदा निर्यातीचा खेळ. कांदा उत्पादकांचा आर्थिक मेळ बिघडल्यानं सत्ताधाऱ्यांना मतदान करू नका, राज्य कांदा उत्पादक संघटनेचं आवाहन. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी दर. 17,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्यानं शेतकरी समाधानी. कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक. 2 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई. आप कार्यकर्त्यांची केजरीवाल यांच्या घराबाहेर घोषणाबाजी. तर केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामविलास गोयल यांचं वक्तव्य. केजरीवालांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. घाबरलेला हुकुमशहा मृत लोकशाही बनवू पाहतोय. केजरीवालांच्या अटकेवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा. केजरीवालांच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडी एकजुटीनं उभी. शरद पवारांकडून केजरीवालांना धीर. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार. यंदा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळणार. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचा जाहीरनामा जारी. सीएए रद्द करण्यासह जम्मू आणि काश्मीर राज्य म्हणून पुनर्स्थापित करण्याचं आश्वासन. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग लोकसभेच्या मैदानात उतरणार. मध्य प्रदेशातील राजगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार. काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय. कर्नाटकमध्ये भाजपा आणि एचडी देवगौडा यांचा पक्ष जनता दल यांच्यातील जागावाटपावर शिक्कामोर्तब. जदयूला 3 जागा निश्चित. मंड्या, हसन आणि कोलार या जागांचा समावेश. सर्वोच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर पतंजलीची बिनशर्त माफी. न्यायालयाच्या नोटिशीनंतर पतंजली आयुर्वेदकडून बिनशर्त माफी मागण्यात आली. पुतिन झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा. दोन्ही नेत्यांनी रशिया युक्रेन संघर्षातून मार्ग काढणं आणि युक्रेनला मानवतावादी मदत पुरवण्यावर चर्चा. तर लोकसभा निवडणुकीनंतर दौरा करण्यासाठी निमंत्रण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी चर्चा. लोकसभा निवडणुकीनंतर या दोनही देशांमध्ये दौरा करण्यासंदर्भात ही चर्चा.